मुरुंबा तालुका वसमत इथं 1,14,00,000 रुपयांच्या विविध विकास कामाचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। यावेळी गावकऱ्यांकडून आमदार राजू भैया नवघरे यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून त्या सोडवण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी अंबादासराव वारे सरपंच तर प्रमुख उपस्थितांमध्ये चंद्रकांत बागल वसमत विधानसभा अध्यक्ष, तानाजी बेंडे सभापती वसमत, सचिन भोसले उपसभापती, बालाजी ढोरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष, जिजामाता हारणे माजी संचालक, प्रशांत शिंदे माजी संचालक, रमेश मानवते संचालक, बालाजी जाधव, कपिल सोनटक्के, दासा पाटील नादरे, शशिकांत नादरे, गोविंद कराळे, गजानन वारे उपसरपंच, सुभाष वारे तंटामुक्ती अध्यक्ष, कल्याण महाराज वारे, पांडुरंग वारे चेअरमन, मारुती वारे कदम, गलांडे सर, योगी वारे, राहुल पावडे, शुभम वारे आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुलांसाठी पासून ते वयोवृद्ध मुलांपर्यंत माणसापर्यंत महिलांपर्यंत सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा सातत्यानं करत असतो। त्याचमध्ये या विभागामध्ये आपली जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाबतीमध्ये आपण बोलला की जिल्हा परिषदच्या शाळेनं आता खरंच तिथून कात टाकलेली आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं MNSच्या परीक्षा असू द्या, नवोदयच्या परीक्षा असू द्या, स्कॉलरशिपच्या परीक्षा असू द्या, या सगळ्या परीक्षांमध्ये आपल्या इथं या तालुक्यामधून जवळपास 1.5 कोटी रुपये आपल्याला शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना वापस भेटत आहे। अशा पद्धतीने जिल्हा परिषदचे सगळे शिक्षकांमुळे तुमच्या आणि जे जागरूक पालक आहेत त्यांच्यामुळं आणि जी गुणवत्ता शाळेतली सुधारलेली आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमुळं चांगल्या पद्धतीने आता तिथं शाळेचं काम चालू आहे। आणि त्याच त्याच्यामध्ये आपण सुद्धा आपल्या शाळेसाठी मागणी केलेली आहे की क्रीडांगण आणि त्या बाबतीमध्ये आपल्या इथं मानांकन भेटण्यासाठी तिथं आपल्याला लाल मातीची आणि क्रीडांगणाची आवश्यकता आहे। सगळ्यात अगोदर ज्या पद्धतीनं आम्ही मंदिरामध्ये जातो त्या मंदिरातलं पवित्र ज्या पद्धतीनं असतंय, मंदिराच्या परिसरामध्ये जशा स्वच्छता असते त्याच पद्धतीनं आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा स्वच्छता आणि तिथलं गुणवत्ता ठेवण्याचं काम तुमच्या मार्फत झालेलं आहे। त्यामुळं आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे। या पद्धतीने जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा आता चांगल्या पद्धतीने काम करतायत। तुम्ही जी मागणी सगळ्यात अगोदर केलेली आहे क्रीडांगणाची आणि तिथं लाल मातीची, ती मी तुम्हाला या 4 दिवसामध्ये ते प्रश्न करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी।